तर आज या इस्कॉनच्या या जागेमध्ये आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची प्रेस कॉन्फरन्स होत आहे आणि आज आमच्यासाठी अत्यंत खुशीची गोष्ट आहे की पायल घोष हिचा आणि माझा संपर्क गेल्या 2 महिन्यापासून आहे आणि तिच्यावर अन्याय झालेला होता. अनुराग कश्यप या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी तिच्यावर अत्याचार केल्याची कंप्लेंट वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तिनं तक्रार नोंदवलेली आहे आणि मी पायलची बाजू यासाठी घेतली की पायलवर अन्याय झालेला आहे, महिलांच्या बाजूनी कायदा आहे आणि अशा पद्धतीचा अत्याचार करणाऱ्या कुणी व्यक्ती असेल, कुठल्याही पदावर असेल तरी त्याला कायद्याने ताबडतोब पकडलं पाहिजे. म्हणून आपण तिच्याबद्दल आमच्या RPIच्या वतीनं आम्ही आंदोलनही केलेलं आहे वर्सोवा पोलीस स्टेशनला. त्यानंतर पायलला घेऊन आपण गव्हर्नरना भेटलो, माननीय आदरणीय गव्हर्नरना भेटलो आणि त्यानंतर मग पोलीस स्टेशनच्या हालचाली सुरू झाल्या. मी जे जॉईंट CP आपले सुहास नांगरे पाटील, त्यानंतर त्या भागाचे DCP, ACP, सिनियर इन्स्पेक्टर या सगळ्यांशी बोललो आणि त्यानंतर अनुराग कश्यपची चौकशी सुरू झाली. पण अद्यापी त्यांना पकडलेलं नाही. अभी नहीं पकड़ा है, हाँ, अभी तक उनको अरेस्ट नहीं किया है. तो मतलब ये केस में अगर ऐसी कंप्लेंट आती है तो फौरन पुलिस एक्शन लेती है. वो कौन आदमी बड़ा है कि छोटा है उससे मतलब नहीं है. तो कानून के मुताबिक उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, उनको अरेस्ट होना चाहिए. तो इसीलिए हम पायल घोष के साथ है. मुझे वेस्ट बंगाल से भी फ़ोन आए कि ये पायल हमारी वेस्ट बंगाल की है, आप मुंबई में रहते हैं, आप इनको सपोर्ट करो. तो मैंने बोला कि मुझे बताने की ज़रूरत नहीं है, मैं खुद ही जानता हूँ कि पायल वेस्ट बंगाल की है, कलकत्ता की है और वो मुंबई में कई सालों से रहती है. उन्होंने 6-7 साउथ इंडिया के फिल्मों में काम किया है, 2 हिंदी फिल्मों में भी काम उन्होंने किया है. तो ऐसी जो फिल्म एक्ट्रेस है, तो ये फिल्म एक्ट्रेस को सपोर्ट करने की हमारी जिम्मेदारी थी और हमने पायल घोष को सपोर्ट किया है और अनुराग कश्यप को जल्दी अरेस्ट करनी ही चाहिए, इसी तरह की हमारी मांग है.